इंदसदवन्दियाणं त्रिभुवनहिदमधुरविसदवकाणम् अन्तातीदगुणाणं नमो जिनाणं जिदभवाणं। कुंदकुंदाचार्य भगवान की जय। पंचास्तिका संग्रहमध्ये गाथा नंबर 57 आहे. कम्मं वेदयमानो जीवो भावं करेदिजारिसयं सोतस्सतेन कत्ता हवदित्यसासणे पडिदम्. असं गाथा म्हणायची, असं वाचायची की त्याचा अर्थ आपल्याला भाववासना व्हावी. आता अर्थ माहिती आहे आपल्याला, त्याच्यामुळं कम्मं वेदयमानो जीवो सांगा अर्थ. कर्मांचं वेदन करणारा जीव जारिसियम भावम करेदी. जारिसियम म्हणजे ज्या प्रकारचे भाव करतो. सो तस्स तो त्याचा, कोणाचा? हां. तेण कत्ता हवदी त्या प्रकाराने करता होतो. इदी सासणे पडिदम असं शासनामध्ये पठित म्हणजे सांगितलेलं आहे. म्हणजे जीव जे परिणाम करतो त्या परिणामांचा करता आहे, न की कर्मांचा. फक्त म्हणायचं आहे तिथं की कर्मांचा उदय चालू आहे, त्यावेळीस जीवाने ते परिणाम केले म्हणून तो जीव त्याचा करता म्हणला गेला. कर्मांचा करता म्हणला गेला, पण कर्म करणारा जीव नाही. मला समयसार देणं, तुम्हाला पण घ्या. म्हणजे समयसारच्या कर्ता कर्म अधिकारामध्ये सगळीकडं त्यांनी ह्याचाच खुलासा केला आणि एक एक गाथा एवढ्या चांगल्या घेतल्यात ना, असं वाटलं की ह्याच्या संदर्भामध्ये कर्ता म्हणून जे सांगितलं आहे ना, कर्तृत्व अधिकार, तर त्याच्यासाठी सगळ्या गाथा त्या बघण्यासारख्या आहेत. सगळा समयसार तर घेऊ शकत नाही आपण, पण थोडंसे संदर्भासाठी म्हणून बघू. जीवाचं जे औदैहिक भावांचं कर्तृत्व आहे त्याच्याविषयी सांगतायत. तर काल आपण बघितलं होतं की जीव द्रव्यकर्मांना करतो असं म्हटलं तर कुठला नाही सांगितला होता? द्रव्यकर्मांचा करता आहे असं म्हटलं तर हां, अनुपचरित असद्भूत व्यवहारने. त्यांना कुठलं घ्यायचं सांगा. आणि पंचास्तिका पण काय म्हणले? जीव द्रव्यकर्मांचा करता असं म्हटलं तर अनुपचरित असद्भूत व्यवहार नाही म्हणू शका की. वही कुठे आहे? वही कुठे आहे? अभ्यास हो. तर व्यवहाराने म्हटलं जीव करता आहे, पण वास्तविक कर्मांचं जीव करत नाही आणि जीवाचं कर्म करत नाही. याच्यासाठी त्यांनी समयसारमध्ये गाथा दाखवली आहे. मग कसा संबंध आहे किंवा कोण कोणाचं करतं? मग कोण कोणाचं करतं? तर गाथा नंबर 80 आहे समयसारची. 132 पान आहे माझं, तुमचं त्यांचं पुस्तक वेगळं आहे. त्यांचे गाथा नंबर पण वेगळे असणार. आता कंसातली गाथा असती ना काका, त्याची 80 नंबर बघा. जीव परिणाम हेतुं कम्मतं पोगला परिणमन्ति पुग्गलकम्मनिमित्तं तहेव जीवो विपरिणमदी. काय सांगितलं? जसं आहे तसं समजतंय बघा. जीव परिणाम हेतुं, जीव परिणामाच्या हेतूने कर्मरूपाने पुद्गल परिणमन करतं. पुद्गल कर्मरूपाने, तुम्हाला घ्या चालते की 2 घेतलं तर. पुद्गल द्रव्य कर्मरूपाने परिणमन करतं आणि उलट काय केलं? पुग्गल कर्म निमित्तम, पुद्गल कर्माच्या निमित्ताने किंवा निमित्त असताना तहेव त्याचप्रमाणे जीव परिणमन करतो. म्हणजे जीवाने परिणाम केले त्यावेळेस पुद्गल कर्मरूपाला प्राप्त झाला आणि पुद्गल कर्माचं निमित्त असताना जीवाने परिणाम केले, असं दोन्हीकडनं पण सांगितलं. मग जीवाने कर्मात काय केलं आणि कर्माने जीवात काय केलं ह्याच्यासाठी पुढची गाथा सांगितली.
असं म्हणा की समजण्यासाठी, सगळे शब्द समजण्यासाठी आहेत, फक्त थोडंसं एखादे शब्द वाकडे तिकडे असतात एवढंच प्राकृतमध्ये. नवी कुवई कम्म गुणे, हां, जीवो कम्मम तहेव जीव गुणे, अण्णोण्ण निमित्तेण दु परिणामं जानदोण्णंपि. आता सप्तमी विभक्ती असती ना, कम्म गुणे, जीव गुणे, हे सप्तमी विभक्ती आहे. त्याचा अर्थ असतो कर्मामध्ये, जीवामध्ये, म्हणजे जीवगुणामध्ये किंवा कर्मगुणामध्ये काय करायचं. कम्म गुणे जीव नवी कुवई, कर्मगुणामध्ये जीव काही करत नाही. आणि तहेव कम्मम जीव गुणे नवी कुवई, तसेच कर्म जीव गुणामध्ये काही करत नाही. उत्तर सांगून टाकलं तुम्हाला. जीव कर्मामध्ये काय करत नाही आणि कर्म जीवामध्ये काही करत नाही. मग कोण कोणाचं काय करतं. अण्णोण्ण निमित्तेण, अन्योन्य म्हणजे एकमेकांच्या परस्पर निमित्ताने परिणाम होतात, असं दोघांचे परिणाम होतात असं जाणण्यायोग्य आहे. दोघांचेही परिणाम एकमेकांच्या निमित्तात होतात. म्हणून कर्म आणि जीवाचा कसा संबंध आहे. निमित्त नैमित्तिक संबंध आहे, कर्ता कर्म संबंध नाही. जर कर्ता कर्म मानला तर जीवाचं जर कर्म, हां, म्हणजे जीव जर कर्माचा करेल आणि कर्म जर जीवाचं करेल असं म्हणलं तर काय आपत्ती येणार. हे सुद्धा सगळे त्यांनी गाथा घेतल्या. म्हणजे प्रत्येक द्रव्य आपलं आपलं परिणमन करतं. कुठलं द्रव्य परद्रव्याचं परिणमन करत नाही. म्हणून सगळ्या द्रव्यांना अकर्ता म्हणलंय. स्वभाव आहे, प्रत्येक द्रव्याचा स्वभाव अकर्ता आहे किंवा तो स्वभावाचा करता आहे, एवढंच सांगितलंय. पण अन्य द्रव्याचा कोणी करता नाही. एण कारणेण दु कत्ता दासेण भावेण पुगलकम्म कयाणं न दुकत्ता सौवभावाणं. म्हणजे मॉरल सांगून टाकला त्याच्यामध्ये. एण कारणेन दु, या कारणाने जीव किंवा आत्मा, आदा घेतले ना, आत्मा सैण म्हणजे स्वभावाने, सैण भावेण कत्ता, स्वतःच्या भावाचा करता आहे. पुद्गल कम्म कयाणम, पुद्गल कर्म कृत किंवा पुद्गल कर्मांचा करता न सर्व भावांना, पुद्गल कर्माच्या सर्व भावांचा जीव करता नाही. न घेतलंय ना, म्हणजे जीवाकडनं सांगितलं. आता कर्मांचं काय सांगायचं आपल्याला प्रयोजन नाही आहे, जीवाचं प्रयोजन आहे म्हणून तेवढंच सांगितलं. आता याच्या पुढच्या गाथांमध्ये सुद्धा त्यांनी त्याचंच वर्णन केलंय. निश्चयाने कोणाचं आणि व्यवहाराने कोण कोणाचं करतं. काय कळलं काका भैया. मी कर्मांचं काय करत नाही, कर्म माझं काय करत नाही. मग कसं चालतो व्यवहार, कसं चालतो आपलं सगळं रुटीन परिणमन कसं चालतं. निमित्त आहेत, कर्म निमित्त आहेत, पण ते कर्म करतात असं नाही. माझं परिणमन मी करतो म्हणून आपली स्वतंत्रता बघा, हे सांगायला लागले. जे काय तुम्ही करता त्याच्यामध्ये तुम्ही स्वतंत्र आहात. त्यामुळं आपल्या परिणामांनी आपण आपलं सुख बनवतोय, आपल्या परिणामांनी आपलं दुःख बनवतोय. आपल्या परिणामांनी संसार आहे, आपल्या परिणामांनी मोक्ष आहे. मग कुठं जायचं आणि काय भोगायचं हे आपल्यावर अवलंबून आहे. मग लोक काय म्हणणार, आम्ही संसारी आहे, आम्हाला सगळं सोडून चालत नाही म्हणा. म्हणजे असं म्हणणारा जीव काय केला, त्यांनी स्वतःहून त्या संसाराला स्वतःमध्ये घेतलंय, हां, बांधून घेतलंय. आणि म्हणतोय की मग काय संसारी नव्हते का हो तीर्थंकर, सगळे संसारी होते. चक्रवर्ती नव्हता का संसारी, असून सुद्धा ते निसंसारी होते. म्हणजे त्यांनी संसारात असताना सुद्धा संसारापासून भिन्न याची परिणती त्यांची होती. त्यामुळं करता बनायला जाऊ नका, अन्यथा फळ भोगावं लागणार. मग त्या भरत चक्रवर्तीचे जीवनातले अनेक असे प्रसंग त्यांनी चांगले चांगले घेतलेत की त्याचे परिणाम कसे असायचे. तर ते विषय संध्याकाळी घेऊ आपण, चांगलं आहे. पुढं काय सांगितलं 83 गाथेमध्ये काय घेत आहेत.
निश्चयेन यस्य एवम् आदापानमेव हि करेदि वेद यदि पुणोतं चेव जाण अत्तादुअत्ताणं. निश्चयाने अशा प्रकारे एवं अशा प्रकारे आदा म्हणजे आत्मा अप्पाणम एव करेदी म्हणजे आत्म्यालाच करतो किंवा आत्म्याचंच करतो परिणमन. आणि काय करतो वेदयदी पुणोत्तम चेव त्यालाच वेदन करतो म्हणजे जीवाच्या परिणामांनाच करतो आणि जीवाच्या परिणामांनाच भोगतो. जाण अत्तादु अत्ताणम त्यामुळं आत्म्याचा आत्मा आहे असं जाणा. काय केलं खाली निश्चय का यह मत है कि आत्मा अपने को ही करता है फिर वह आत्मा अपने को ही भोगता है ऐसा तू जान. आत्मा आत्म्यालाच भोगतो असं तू जाण. म्हणजे करता आणि भोगता बाहेर परद्रव्याचा नाही कर्मांचा नाही तर जीव जीवाचाच करता आणि भोगता आहे. मग व्यवहाराने काय करतो आणि भोगतो हे पुढं सांगतायत. व्यवहारस्सद्वादा पुग्गलकम्मं करेदिणेयविहं तं चैव पुणो वेयै पुग्गलकम्मं अणेयविहं. व्यवहाराने आदा अणेयविहं पुग्गलकम्मं करेदी अनेक प्रकारच्या पुद्गल कर्मांना करतो. तम च पुनः पुग्गलकम्मं अणेयविहं वेयई पुन्हा तो अनेक प्रकारच्या पुद्गल कर्मांना भोगतो. अमोल भैया काय सांगितले जीव कर्मांचा करता नाही आणि कर्म जीवाचा करता नाही. कर्म म्हणजे काय विचारा की मग सांगते. काय कर्म कशाला म्हणायचं. आपल्याला सुख आहे का दुःख आहे संसारामध्ये. दुःख आहे. का दुःख आहे आपण म्हणतो कारण आमच्या कर्मांचा उदय आहे त्यामुळे आम्हाला दुःख आहे. मग ते दुःख नष्ट कसं होणार. त्या कर्मांनाच वेदन करत बसलो तर दुःख संपत नाही. म्हणून सांगतायत की कर्म त्याचं कार्य करतंय आपण आपलं कार्य करायचं. आपल्याला असं दुःखरूप उदय येणार हे कर्मांचं कर्मामध्ये परिणमन आहे. पण त्याला आपण वेदन करत राहिलो भोगत राहिलो. जसं आत्ता आईला तुमच्या एका जागेवर आहेत दुःख आहे का सुख आहे. आणि तुम्हाला इकडं काम करावं लागतंय तरी दुःख आहे का सुख आहे. मग काय कशामध्ये सुख आहे. काम करण्यात पण दुःख आणि शांत राहण्यात पण दुःख म्हणल्यावर कोण सुखी. म्हणजे बाहेर कोणी आपल्याला सुखदुःखी करणार नाही आहे तर त्याच्यासाठी वेदन करायचा आत्मा स्वतंत्र आहे किंवा आत्मा जाणणारा आहे. काम करताना सुद्धा जाणणार आहे आणि सुखी आहे. जरी निष्काम बसलोय तरी सुद्धा तिथं सुखी आहे असं त्यांना सांगायचं आपण. जरी तुम्ही वेदना होत आहेत शरीरात तरी सुद्धा तुम्ही जाणणारे आहे. तुम्हाला त्या वेदना शरीरामध्ये आहे तुम्ही तुमच्यामध्ये आहे असं आपल्याला माहीत असेल तर दुसऱ्याला सांगणार. मग आपणच करत नाही तर त्यांना काय सांगणार. म्हणून 5 मिनटं ध्यान करायचं. मी जाणणारा आहे करणारा नाही. तर व्यवहाराने आत्मा अनेक प्रकारच्या पुद्गल कर्मांना करतो आणि अनेक प्रकारच्या पुद्गल कर्मांना भोगतो असं सांगितलं. मग हे सगळे पुढच्या गाथा तशाच घेतल्यात. द्विक्रियावादी कोणाला म्हणायचं जरी त्याचं करत नाही पुद्गलाचं तरीसुद्धा असं अभ्यास करायला लागलं की खूप छान वाटतं ते आणि तसं वेदन करताना चिंतन करताना. मग द्विक्रियावादी व्हायला जाता तुम्ही म्हणजे मी माझं पण करणार आणि दुसऱ्याचं पण करणार. कोणाचं सगळ्या जगाचं कर्माचं. हां कर्माचं मी करणार म्हणजे इतकी अकर्ता दाखवली आहे ना अकर्तृत्वरूप परिणती दाखवली आहे ना. त्याच्यासाठी सांगितलं की तुम्ही तुमच्या परिणामांचं सुद्धा करता नाही आहे हे दाखवलं पुढं जाऊन. का तुमचं परिणमन करणंसुद्धा तुमच्या हातात नाही आहे. इतकी स्वतंत्रता आहे म्हणजे प्रत्येक पर्याय क्रमनियत आहे. ह्याच्यानंतर ही पर्याय येणार ह्याच्यानंतर ही पर्याय येणारच. तुम्ही या पर्यायाला या पर्यायात आणू शकत नाही. म्हणजे असं सांगितलं की म्हणून पर्यायाचं सुद्धा परिणमन आपल्या अधीन नाही. फक्त पुरुषार्थ आपल्या अधीन आहे. त्या पर्यायामध्ये आपण काय भाव करायचे काय परिणाम करायचे. नाहीतर मग आत्ताच समजा 4 तासांनी 4-5 मिनिटांनी आपल्याला मरण येणार असेल ढकला बघू पुढं
किंवा खूप वेदनेने आकुल व्याकुल व्हायला लागलाय, अजून एक 4 वर्ष जगणार आहे तो जीव, आत्ता त्याला भाव व्हायला लागलेत मला मरण यावं, मरण करू शकतोय का? म्हणजे आपले परिणाम, आपलं परिणमनसुद्धा आपल्या अधीन नाही आहे. म्हणून सांगतायत किती स्वतंत्रता आहे, फक्त येणाऱ्या पर्यायाला जाणणार आहे एवढं जाणत राहा. हेच तत्व आहे किंवा हेच जिनवाणीचा सगळा उपदेश आहे. म्हणून इथं पण तेच सांगितलं 57 गाथेमध्ये की कर्मांचं वेदन करणारा जीव ज्या प्रकारचे भाव करतो, कर्मांचं कार्य करतोय त्यावेळेस मी भाव करतोय, मी जे भाव करतो त्या भावाचा मी कर्ता म्हणला जातो, त्या कर्मांचा कर्ता नाही, किंवा कर्म मला ते भाव करवतात असं नाही. राग का झाला तुम्हाला? राग का आला? क्रोधी का झाला? असं उगी ते शास्त्रातलं सांगू नका आम्हाला काय तर. क्रोधी का झाला हो? म्हणजे तिथं क्रोधाचा उदय आला म्हणून मी क्रोधी झालो असं नाही. क्रोधाचा उदय येईल आणि निघून जाईल, पण तुम्ही निष्क्रोध राहिला नाही हे तुमचा दोष आहे. म्हणून बरोबर बरोबर आहे की. म्हणून तर म्हटलं प्रतिकूलतेमध्ये प्रतिकूलता आल्यावर जेवढी तुमची स्थिरता असणार आहे ती निर्जलेला कारण आहे. पण आपण प्रतिकूलतेत प्रतिकूल व्हायला जातो, त्यामुळं उलटा अजून त्याचं कर्म काय म्हणले आसरव बंदच केला, वाढवलं त्याची स्थिती आपण. म्हणून जेव्हा केव्हा प्रतिकूलता येते त्यावेळेस एवढं समजून घ्या आपला मोक्ष जवळ यायला लागलाय, फक्त आपण स्थिर राहणं आवश्यक आहे. असं इथं म्हणताना छान वाटतंय. बाहेर गेल्यावर तसे प्रसंग आल्यावर कुठं सावध राहतो. त्याच्यासाठी खूप प्रॅक्टिकल चिंतन अनुभवन खूप आवश्यक आहे. म्हणजे शब्द आहेत ना काम करत नाहीत त्या प्रसंगामध्ये. जितका अनुभव असेल, जितकं त्याचं काय म्हणायचं अवलंबन असेल तेवढं त्याचा फायदा होतो. अन्यथा म्हणजे आपलं परीक्षण म्हणून आम्हाला नेहमी सांगतात काय, आत्मपरीक्षण करा. जे काय तुम्हाला उदय येत आहेत ना ते का आले ह्याच्यासाठी आत्मपरीक्षण आवश्यक आहे. म्हणजे असं उदय येण्यायोग्य माझेच परिणाम आहेत ह्याचा तिथं स्वीकार होतो. मी काय सांगणार होते? हां, ते ह्याच्यात घेतलं ना समता षोडशीमध्ये एक काव्य, एक ओळ अशी घेतली. म्हणजे औदयिक भाव अनेक प्रकारचे आहेत. तो बघितले आपण 21च नाही आहे तर अनेक प्रकारचे. मनुष्यगती एकच जरी घेतला ना, जे मनुष्यगती एकच औदयिक भाव म्हटलं तरी सुद्धा अनेक प्रकारचे औदयिक भाव दिसत आहेत एकाच त्या भेदामध्ये. तर सांगितलं की असे अनेक औदयिक भाव आहेत जे तुम्हाला कधी कळतं ते औदयिक भाव मी केलेत असं, त्याचं जेव्हा फळ चालू झालं तेव्हा. म्हणजे मी असे औदयिक भाव केले होते त्याच्या निमित्तात मला असं फळ मिळतंय हे तुम्हाला फळाला बघितल्यावर कळतंय. मग तिथं सांगायचं की अनेक असे जीव आहेत. जसं आम्ही ब्लाइंड स्कूलला भेट दिली होती एकदा. मग त्याच्यामध्ये इतकी लहान लहान पोरं होती ना, म्हणजे काय म्हणायचं जन्मतः अंध म्हणा किंवा काय ॲक्सिडेंट झाला आणि त्याच्यामध्ये अंध झाले असे अनेक. त्यांचं जीवन काय हो, आपल्याला वाटतंय काय आपल्याला जरा कमी दिसलं किंवा नाही दिसलं तर किती आपल्याला आकुलता. त्यांना जीवनभरासाठी तशी पर्याय आहे. किंवा एक जण आहेत आमच्या रिलेशनमध्ये, त्यांनी हँडिकॅप्ड पोरांची शाळा चालवतात आणि त्यांच्याकडं असे अनेक शाळेतले 6वीपासून असं काय काय त्यांचे पोरं आहेत 10वीपर्यंत. काय शिकवतात काय शिकतात माहीत नाही बिचारे, पण
त्यांना सांभाळायचं आणि त्यांचं करायचं म्हणजे ते समोर रोज ती पोरं फिरणार तर काय काय ते फिलिंग काय असणार. तुमच्या समोर असे रोज येत आहेत. तुम्हाला पण आता डॉक्टर म्हणल्यावर त्या डॉक्टरच्या जवळ येणारे पेशंटना बघितल्यावर वगैरे अनेक प्रकारचे अनेक उदयात असणारे असे ते जीव आहेत. मग ते सगळं बघितल्यावर तुम्हाला चिंतन काय होतं. किंवा रस्त्यावरनं जाताना असे अनेक असतात की जे अपंग आहेत आणि लाचार आहेत, दीन आहेत, ते भीक वगैरे मागायला बसलेत, असे अनेक रस्त्याच्या कडेने असणारे जीव दिसतात. कशाचं फळ आहे हो. बरोबर आहे की. म्हणजे काहीच करू शकत नाही आपण त्यांना मदत. किती हेल्पलेस आहे. म्हणजे आता इथे एक मुलगा आहे असा की जो हँडिकॅप्ड आहे आणि त्याला आपण आपल्या परीने ठीक आहे जीव आहे जाणण्याचं कार्य करतोय म्हणल्यावर आपण त्याला संबोधन करतो, पण त्याचं ग्रहण करण्याची शक्तीच नसती तशी. म्हणून मला असं एकदा येतं जेव्हा आपण ते लेश्याचं प्रकरण घेतलं होतं ना, त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं असे जीव कृष्णलेशावाले असतात. का बरं. कृष्णलेशा कशाला म्हणायचं. त्यांना विवेकच नाही आहे हो. काय म्हणजे आपण काय करतोय आणि काय नाही ह्याचं भावभासना नाही आहे. आणि त्यामुळं असं बघितलं आम्ही चालताना त्यांच्या खाली रांग आहे मुंग्यांची, तर आपण त्यांना म्हणलं जरी की ते मुंग्या मरतील पाय ठेवू नको, पण त्याच्याबद्दल त्यांना कळतच नाही. मारण्याचे भाव नाही आहेत पण सावधानता पण नाही आहे. त्यामुळं अशा परिणामांचं कॅटेगरी सांगितली त्यांनी. कृष्णलेशेमध्ये जातो हा जीव आणि मग त्याचं फळ काय मिळणार. म्हणजे असं आपण दया करून सुद्धा त्यांच्यावर काय फायदा नाही. आपण त्यांची कशाही प्रकारे मदत करू शकत नाही, फक्त संस्कार करू शकतो. म्हणून सांगितलं असे उदय आपल्याला येऊ नये, तर त्यासाठी मला ती काव्य सांगायचं होतं. समता षोडशीमध्ये 2 लाईन छान घेतलेत. काय सांगितलं. हीन भाव जीवों के लख कर, ग्लानि भाव नहीं मन में हो, कर्मोदय की अति विचित्रता, समझो स्थिती करण करो. काय म्हटलं. हीन भाव जीवों के लख कर, ग्लानी भाव नहीं मन में हो. त्यांच्या कर्मांचं उदय बघून तुम्ही काय परिणाम करायला पाहिजेत. काय करायला पाहिजे. हां म्हणजे आपल्या अंतरंगात जर किती वाईट आहे, किती कसले उदय आहेत, कसल्याही प्रकाराने किळस केली, ग्लानी केली, काहीही औदयिक भाव केले, तर समजून घ्या तुम्ही तुमची तयारी केली. भविष्यामध्ये असे उदय तुम्ही भोगणार. कळत नकळत असे भाव करतो आपण. म्हणून म्हणलं हीन भाव जीवों के लख कर, ग्लानी भाव नहीं मन में हो, कर्मोदय की अतिविचित्रता. ही सगळी कर्मांच्या उदयाची विचित्रता आहे. समझो स्थितीकरण करो. असं समजून तिथं स्थितीकरणाचे भाव ठेवा, त्यांना आधार देण्याचे किंवा संस्कार करण्याचे किंवा मार्गदर्शन करण्याचे भाव. असे उदय मला न येवोत ह्याच्यासाठी सावधानता. त्यांना सुद्धा मोक्षमार्गाची प्राप्ती हो. हेच सांगितलं स्थितीकरण आहे, हेच प्रभावना आहे, हेच आपल्याकडून होणारं ते वात्सल्य आहे. तर हीन भाव जीवों के लख कर, ग्लानी भाव नहीं मन में हो, कर्मोदय की अति विचित्रता, समझो स्थितीकरण करो. एवढे सुंदर आहेत ना ते 16 काव्य दोहे वगैरे जे आहेत. प्रत्येक दोहा आपल्याला चिंतनात घेण्यासारखं, अनुभव करण्यासारखं आहे. ध्यानामध्ये आपण ते एक एक जरी घेतलो ना तरी सुद्धा खूप शांती मिळते. समता षोडशी काव्य आहे ना, माझ्याकडे आहे काव्य, मी देते तुम्हाला. तर असं पहिलं पण एक श्लोक आहे, म्हणजे सारखं ते तर आपल्याला ध्यानामध्ये घेण्यासारखं आहे. म्हणजे नहीं अशांति का कुछ कारण, ज्ञान दृष्टि से देख हो,
क्यों पर लक्ष्य करे रे मूर्ख, तेरे से सब भिन्न हो। नहीं अशांति का कुछ कारण, ज्ञान दृष्टि से देख हो। अशांती कधी होती? ज्ञान दृष्टी सोडली की अशांती आहे। नाही अशांती का कुछ, बाहेर अशांतीचं कारणच नाही आहे हो। तुम्ही ज्ञानाला सोडला की सगळीकडे अशांतीच आहे आणि ज्ञानाला धरला की सगळीकडे शांती आहे। मग कोरोना कुठं होता हो? कुठं होता? अजून घरात आला नव्हता, आपल्या घराच्या बाहेर होता। शांत होता का अशांत होता तुम्ही? शांतच होता। म्हणजे ते काय म्हणायचं, जरी येऊन गेला करोना, तुमच्यात आला नसेल तरी तुमच्यात किती अशांती होती। म्हणजे म्हणायचे की बाहेर कोणी तुम्हाला अशांत बनवणारं नाही आहे। ऐकून ऐकूनच लोक अशांत व्हायचे आणि ते कोरोनाने ग्रस्त व्हायचे। क्यों पर लक्ष्य करे रे मूर्ख, तेरे से सब भिन्न हो। तुझ्यापासून सगळे भिन्न आहेत। यूट्यूबवर आहे हे, ह्याच्यामध्ये घातलेलं आहे, भजनाच्या फोल्डरमध्ये असेल बहुतेक, बघा। ठीक आहे, तर काय सांगायला लागले, जयसेनाचार्यांची टीका बघू। 57 गाथेमध्ये म्हणून सांगतायत, भाव जे करतो आपण ते करत असताना सावध नसतो, पण ते जेव्हा फळ भोगतो त्यावेळेस आपल्याला त्याचा त्रास होतो। जयसेनाचार्यांच्या टीकेमध्ये पहिल्यांदा गाथेच्या आधी घेतलंय थोडंसं। अथ अनंतरम प्रथम गाथायां निश्चयेन रागादी भावानां जीवस्य कर्तृत्वं कथ्यते। आता तिसरं स्थळ सुरू झालंय, त्या स्थळामध्ये कर्तृत्व गुणाचं व्याख्यान करणार आहे। तर त्याच्यामध्ये पहिल्या गाथेच्याद्वारे निश्चयाने जीव रागादी भावांचा कर्ता आहे असं सांगितलेलं आहे। काय सांगितलं? परत वाचू का? निश्चयेन रागादी भावानां जीवस्य कर्तृत्वं कथ्यते। बरोबर आहे का चुकीचं आहे? ऐकलंच नाही तुम्ही, काय म्हणले मी? निश्चयाने जीव रागादी भावांचा कर्ता आहे। बरोबर आहे का चुकीचं आहे? आणि चुकीचं कसं लिहिणार? आचार्यांचं वाक्य, माझं नाही। मग बोला। समयसारमध्ये पण दोन्ही अपेक्षा सांगितलीत ना। इथली अपेक्षा सांगा की मला, बरोबर आहे का चुकीचं आहे हे? माझा जीवाचा भाव जीव भाव करते त्याप्रमाणे बरोबर। बरोबर आहे की, घाबरताय कशाला? निश्चयाने म्हणत असताना तिथं अशुद्ध निश्चय आहे ना, मग अशुद्ध निश्चयाने जीव रागादी भावांचा करता आहे हे सांगितलेलं आहे। बरोबर आहे। द्वितीय गाथायाम, दुसऱ्या गाथेमध्ये तद उदयागत द्रव्यकर्मणः व्यवहारेण रागादी भाव कर्तृत्वम इति स्वतंत्र गाथाद्वयम। दोन गाथेंच्याद्वारे काय सांगायले? द्रव्यकर्मांचा उदय असताना व्यवहाराने जीव रागादी भावांचा करता आहे असं सांगताना दोन स्वतंत्र गाथा सांगितल्यात। म्हणजे आता इथं कुठला नाही बाबा, उदयागत द्रव्यकर्मणः व्यवहारेण रागादी भाव कर्तृत्वम, म्हणजे व्यवहाराने रागादी भावांचा करता आहे असं म्हणताना कुठला नाही? कुठला नाही? कुठला नाही? उपचारित कसं? अनुपचारित असद्भूत व्यवहार नाही। हां, म्हणजे द्रव्यकर्म घेतलंय ना शब्द, तिथं वाचताना बघा की सगळे शब्द बघून मग लावायचं। 62 गाथ आहे, 62 त्यातली 63 असेल, बरोबर। हे असं बघा ना, कम्मम वेदयमानो, मग त्याच्या वर खाली आहे वाक्य, वर आहे का खाली आहे बघा। आता गरज तुम्हाला मिळालं का भैया? आता परत वाचू ना। अथ अनंतरम प्रथम गाथायां निश्चयेन रागादी भावानां जीवस्य कर्तृत्वं कथ्यते। नाही सांगा पटकन, म्हणजे कुठला नाही? म्हणजे कुठला नाही? कुठला? नाही बाबा,
आज सगळे चारी सांगून झाल्यावर काय व्हायचं मग? जीव असं ते आम्हा म्हणून आम्हाला खेळवायची माहिती का, इकडनं तिकडनं जेव्हा सांगायचे ना, शिकवायचे त्यावेळेस लई स्टाईल होती आम्हाची. इकडनं तिकडं उचलून टाकायची, तिकडनं इकडं टाकायचे, फक्त तिथं स्थिर किती राहतो त्याच्यानुसार समजते. जीव रागादी भावांचा निश्चयाने करताय असं म्हणताना एकतर त्याला अशुद्ध निश्चय नाही म्हणा किंवा उपचरित सद्भूत नाही म्हणा, कारण भाव कर्मांचा करता आहे. आणि पुढं सांगितलं मग द्वितीय गाथायाम तदुदयागत द्रव्यकर्मण व्यवहारेण रागादी भाव कर्तृत्वम इति स्वतंत्र गाथाद्वयम. त्याचा उदयागत द्रव्यकर्मांचा उदय असताना व्यवहाराने रागादी भावांचा करता आहे. कुठला नाही? बरोबर. सावधानता ठेवा की लगेच समजते, काय नाही अवघड. तदनंतरम प्रथम गाथायाम जीवस्य यदि एकांतेन उदयागत द्रव्यकर्म रागादि विभावानां कर्तृ भवति तदा जीवस्य सर्व प्रकारेण अकर्तृत्वं प्राप्नोति इति कथयति. काय सांगाले? त्याच्यानंतर एका गाथेच्या द्वारे सांगतायत, जर जीवाचं एकांताने उदयागत द्रव्यकर्मांचं रागादी विभावांचा करता आहे असं जर म्हणलं तर सर्व प्रकाराने जीवाचं अकर्तृत्व प्राप्त होईल. हा, म्हणजे द्रव्यकर्म रागादी भावांचा करता आहे, मग जीव अकर्ता होऊन जाईल. सर्व प्रकाराने जीव. परत सांगू, जीवाचं जर एकांताने जे उदयागत द्रव्यकर्म आहेत तेच रागादी भावांचे करता आहेत, द्रव्यकर्मच भावकर्मांचे करता आहेत असं जर म्हणलं तर तेव्हा जीवाला सर्व प्रकाराने अकर्तृत्व प्राप्त होईल. म्हणजे जीव काय म्हणायचं, निठल्ला आहे, सगळ्यामध्ये काहीच करणारा नाही आहे, जे काय करतं ते कर्म करतं असं होईल. पण असं तर नाही. म्हणजे निमित्ताला कर्तृत्व दिलं. बरोबर. करता पण तिथे. द्वितीय गाथायां तु पूर्वोक्त दूषणस्य परिहारं ददाति इति पूर्वपक्ष परिहार मुख्यत्वेन गाथाद्वयम. परंतु पुढं दुसऱ्या गाथेच्या द्वारे पूर्वोक्त दूषणाचा परिहार करण्यासाठी किंवा परिहार देतात. आत्ता जो दोष दिला ना, जीवाचं सर्वथा अकर्तृत्व प्राप्त होईल, त्याच्यासाठी पुढची गाथा सांगणार की या दूषणाचं परिहार करतात. अशा प्रकारे पूर्वपक्ष परिहार मुख्यतेने 2 गाथा सांगणार. सगळी रूपरेषा सांगाले तुम्हाला काय काय पुढे येणार आहे ते. तदनंतरम प्रथम गाथायां जीवः पुद्गलकर्मणां निश्चयेन कर्ता न भवति इति आगम संवादम दर्शयति. त्यानंतर प्रथम गाथेच्या द्वारे जीव पुद्गल कर्मांचा करता नाही निश्चयने. कुठला नाही? एकतर शुद्ध निश्चयने लावा किंवा द्रव्यकर्मांचा करता नाही. मी द्रव्यकर्मांचा करता नाही, नो कर्माचा करता नाही. कुठला नाही? सांगा की. नाही. द्रव्यकर्मांचा करता आहे. कुठला नाही? जीव द्रव्यकर्मांचा करता आहे. कुठला नाही? हा, जीव द्रव्यकर्माचा करता नाही. कुठला नाही? ज्या नयाने जोडतो त्याच नयाने तोडायचं. त्यामुळं जीवाचं शरीर आहे म्हणा, द्रव्यकर्म आहेत म्हणा किंवा नाहीत म्हणा, सगळं त्याच नयातच, अनुपचरित असद्भूतच. म्हणून नाही जरी म्हणलं तरी माझं शरीर नाही. कुठला नय झाला? शरीर माझा आहे. कुठला नय? अनुपचरित असद्भूत. शरीर माझं आहे, अनुपचरित असद्भूत व्यवहार. बरोबर. शरीर माझं नाही, अनुपचरित असद्भूत व्यवहार नाही सांगणार. तेच सांगतो, नय ज्या नयाने जोडतो त्याच नयाने संबंध तोडायचा असं सगळीकडे सांगितलंय. भावकर्म जीवाचे आहेत म्हणा किंवा नाहीत म्हणा तरी सुद्धा तिथं उपचरित सद्भूत व्यवहार नाहीच लागणार, अशी विवक्षा आहे ती. आणि इवन निश्चय न्यायामध्ये पण तेच कथन येणार की जीव पुद्गल कर्मांचा काय
जीव परिणामांचा सुद्धा करता, भावकर्मांचा करता नाही. असं नाही का म्हणताय की जीव शरीराचा करता नाही किंवा भावांचा करता नाही, निश्चयाने याचा कशाचा करता नाही, मग हा करताना हे निगेटिव्ह कथन आहे, वास्तविक शुद्ध निश्चयाचं कथन नाही म्हणताय. तेच ना, मग म्हणलं की म्हणून तर निष्कर्म आहे हे जेव्हा सांगतो त्यावेळेस किंवा अकर्ता आहे हे सांगतो त्यावेळेस निगेटिव्ह लँग्वेज आहे म्हणजे शुद्ध निश्चय नाही. अशरीरी आहे असं सांगतो त्यावेळेस ते कुठला नाही. बरोबर आहे की, बरोबर आहे, काय हरकत नाही. अशरीरी म्हणला तरी पण, निष्कर्म म्हणला तरी पण निश्चय नाहीच झाला. परमशुद्ध निश्चय मग आता इथं परमशुद्ध निश्चयाने करताय म्हणतो किंवा शरीर माझं नाही, मग हा परमशुद्ध निश्चयाचा तर अनुच्छेद असं अनुपचरित असद्भूतमध्ये आपण संबंध जोडलाय ना, मग संबंध जिथं ज्या नयाने जोडतो त्याच नयाने तोडायचा असं सांगितलंय. म्हणजे तो नयच लागतो तिथं पण. आणि इवन स्वभाव सांगत असताना निश्चय नाही लागणार. संबंध जोडलेला नाही असं सांगत असताना हा नाही दाखवला, आणि स्वभाव दाखवत असताना शुद्ध निश्चय नाही दाखवला. अशरीरी आहे म्हणा, निष्कर्म आहे म्हणा, सगळं निश्चय नाही झाला तो. शरीराचा माझा संबंध नाही असं जेव्हा सांगतो त्यावेळी संबंध जोडलाय तर अनुपचरित असद्भूत व्यवहार नाही, आणि संबंध तोडला तरी सुद्धा अनुपचरित असद्भूत नाही. ते पंचाध्यायीमध्ये घेतलंय त्यांनी असं वर्णन दोन्ही. बघू पाहिजे त्याच्याबद्दल आपण. चला, तर काय सांगितलं पुढं, द्वितीयायां पुनः कर्मणः जीवस्य च अभेद षट्कारकं कथयति इति स्वतंत्र गाथाद्वयम्. द्वितीयायाम म्हणजे आता पुढच्या गाथेमध्ये असं प्रथम गाथेमध्ये सांगितलं मागचं, आणि दुसऱ्या गाथेमध्ये पुन्हा कर्म आणि जीवाचं अभेद षटकारक सांगणार आहेत. जशी तुम्हाला कुठं गाथा आली अशी कुठली कुठली गाथा आहे, जीव प्रवचनसारमध्ये पण षटकारक सांगितली आहेत. कुठली गाथा? 16वी गाथा आहे. 16वी ती 15वी आहे त्याची. तरी तर काय सांगितलं, मग जीवाचं आणि कर्मांचं अभेद षटकारक त्या गाथेमध्ये सांगणार आहेत. इति तृतीय अंतरस्थले कर्तृत्व मुख्यत्वेन समुदायेन गाथा षटकं कथयति इति. अशा प्रकारे तिसऱ्या अंतरस्थळामध्ये कर्तृत्वाच्या मुख्यतेने, कर्तृत्व हा गुण दाखवणार, त्या मुख्यतेने समुदायाने 6 गाथा सांगणार आहेत. ते या प्रकारे त्याचं कथन पुढं असं करणार आहे. हे उद्या म्हणून भाववासना एवढी करा की जरी कर्मांचे उदय चालू आहे तरी सुद्धा त्या कर्मांचा मी करता नाही, आणि कर्म माझ्या परिणामांना करणारा नाहीच. हो, जाणं कर्मांचे वेदन करणे हा माझा स्वभाव नाहीच. कर्मांच्या उदयामध्ये हा मी फक्त ज्ञाताच आहे, जाणणाराच आहे, भिन्नच आहे अनुभवा. कर्मापासून स्वतःला स्वतंत्र जाणा. माझे परिणमन कर्मांच्या अधीन नाहीच निर्णय करा. निष्कर्म स्वरूपोऽहम् स्वतंत्र स्वरूपोऽहम् जीवोऽहम्. ओम विसर्ज. नमो हरिहंस.